नमस्कार, मी शिल्पा. तुम्हा सगळ्यांचं माझ्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मी मजेत आहे आणि तुम्ही सुद्धा आशा करते की तुम्ही सुद्धा मजेत असाल. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला हॉल व्हिडिओ कसे करायचे आहे. हॉल व्हिडिओ म्हणजे काय आणि ते कसे करायचे आणि त्यासाठी लागणारे प्रोडक्ट्स जे काही आहे ते कुठून आणायचे. तर हे सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज देणार आहे. त्यासाठी तुम्हाला माझा हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे. अतिशय इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे आणि तुमच्या मनातले प्रश्न ते सुटतील आणि पैसा आपल्याला कसा प्रकारे कमवता येईल हे सुद्धा यातून तुम्हाला मी सांगणार आहे. तर सर्वात आधी आपण जाणून घेऊया की हॉल व्हिडिओ म्हणजे ॲक्च्युली काय असतं. हॉल व्हिडिओ म्हणजे मार्केटिंग. त्याचा अर्थ मार्केटिंग आहे. म्हणजे आपण वेगवेगळ्या ब्रँडकडून जसं की मिंत्रा असो, मिशो असो, फ्लिपकार्ट असो, अशा विविध ब्रँड्स आहेत त्याच्याकडून प्रोडक्ट्स आपण विकत घ्यायचे आणि त्या प्रोडक्ट्सबद्दल आपण मार्केटिंग करायची. म्हणजे व्हिडिओ बनवायचा आणि त्यामध्ये सांगायचं की ते प्रोडक्ट कशा प्रकारचं आहे, तुम्ही ऑर्डर केल्यानंतर तो प्रोडक्टचा काय यूज आहे, हे सगळं एक्सप्लेनेशन आपल्याला त्या व्हिडिओमध्ये द्यायचं आहे. ते व्हिडिओ म्हणजे हॉल व्हिडिओ. आता हे व्हिडिओ तयार कसे करायचे, तर ते व्हिडिओ तयार करण्यासाठी आपल्याला नॉर्मली आपण जसे व्हिडिओ करतो आहे त्यासाठी लागणारे जे काही साहित्य आहे ते आपल्याला लागणारच आहे, जसं की ट्रायपॉड असो आणि परंतु मुख्य काय आहे या हॉल व्हिडिओमध्ये प्रोडक्ट्स. म्हणजे आपल्याला आपल्याजवळ काहीतरी प्रोडक्ट्स असतील तर आपण ते एक्सप्लेन करू शकतो की हे प्रोडक्ट्स मी मिशोवरून घेतलेलं आहे आणि हे अशा प्रकारचं आहे. परंतु आपल्याजवळ प्रोडक्ट नसेल तर मग आपण कसं काय ते एक्सप्लेन करणार आहे. तर मग आता प्रोडक्ट्स आणायचे कुठून हा सुद्धा प्रश्न आहे ना. प्रोडक्ट्स कारण आपण बघतो हॉल व्हिडिओमध्ये असंख्य प्रोडक्ट्स येतात आणि मग ते आपल्याला त्याबद्दल आपण मार्केटिंग करतो. तर मग आता आपल्याला एवढे प्रोडक्ट्स विकत घ्यायचे का? तर जेव्हा जर तुम्ही सुरुवात करत असाल तर तुम्हाला मिनिमम 2 तरी प्रोडक्ट स्वतःहून खर्चाने घ्यायचे आहे आणि त्याबद्दल मार्केटिंग करायची आहे. कळलं? आणि सतत तुम्ही हे करत राहाल तर त्यानंतर जर मिशो असो किंवा इतर कुठलेही ब्रँड्स ते आपल्या व्हिडिओकडे बघतच असतात. ते सर्च करतच असतात की कुठेतरी असा व्यक्ती आहे जो आपल्या ब्रँडला अतिशय उत्तम प्रकारे काय म्हणतो डिस्क्राईब करतोय आणि त्याच्या थ्रू आपल्याला सेलिंग येत आहे. तर तो त्यावेळेस काय करतो, ते जो कुठला ब्रँड आहे ते आपल्याकडे प्रोडक्ट पाठवत आहे. त्यात आपल्याला एकही पैसा खर्च करायचा नाही आहे. ते आपल्याला प्रोडक्ट पाठवतात आणि ते प्रोडक्ट आपल्याला फक्त व्हिडिओमध्ये दाखवायचे आहे आणि त्याची मार्केटिंग करायची आहे. हे कधी होणार, जेव्हा तुमचे प्रोडक्ट सेलिंग होणे तुम्ही तुमचं डेव्हलपमेंट होऊन जाईल आणि तुमचे प्रोडक्ट तुम्ही ज्या प्रोडक्ट्सबद्दल एक्सप्लेनेशन करत आहे ते प्रोडक्ट्स इतरांना आवडेल आणि त्यानंतर मिशो किंवा इतर ब्रँड आहे त्यांना वाटेल की तुम्हाला ते प्रोडक्ट प्रोव्हाइड करावे त्यावेळेस. परंतु सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला आपल्या स्वखर्चाने प्रोडक्ट घ्यायचे आहे आणि त्याची मार्केटिंग करायची आहे. तर ते करताना मी तुम्हाला सर्वांना म्हणेल की एका वेळेस खूप सारे प्रोडक्ट्स घेऊन आणि त्याला मार्केटिंग करणं हे काही म्हणजे आपल्या बजेटला नाही आणि त्याचबरोबर एवढा सारा सामान घेऊन आपण काय करणार की नाही. तर त्यामुळे सुरुवात करताना तुम्ही 2 प्रोडक्ट घ्या आणि 2 प्रोडक्टचीच मार्केटिंग योग्य प्रकारे करा. तुमच्या प्रोडक्टची लिंक बघून जर त्या ब्रँडवरून जर कुणी प्रोडक्ट विकत घेत आहे, त्या लिंकवरून प्रोडक्ट विकत घेत आहे तर त्याची मार्जिन तर तुम्हाला मिळतेच. त्याचबरोबर या हॉल व्हिडिओ थ्रू काय होते की तुम्हाला तो ब्रँड स्वतः प्रोडक्ट देत आहे आणि तुम्ही त्याची मार्केटिंग करत आहे. तर हे सगळं झालं हॉल व्हिडिओचा प्रकार. तर यासाठी मी तुम्हाला सांगितलं आहे की हॉल व्हिडिओ कशा प्रकारे करायचा, ते काय असतं आणि त्याचबरोबर हॉल व्हिडिओ करताना आपल्याला प्रोडक्ट कुठून मिळतं. तर सुरुवात करताना प्रोडक्ट हे आपल्याला स्वतःलाच घ्यायची आहे. तर आपण जर आपल्याला प्रोडक्ट घ्यायचे आहे तर आपण बघायचं की आपल्या जवळपास कुठला मार्केट असेल, कुठला तरी शॉप असेल जिथे आपण आपल्या प्रोडक्टला रिसेल करू शकतो. त्याच्याशी आधीच बोलून घ्यायचं. जर मग आपण कुठल्याही ब्रँडवरून कुठूनही आपण विकत घेतलेला 450चा प्रोडक्ट असेल तर तो तुम्ही तुमच्या जवळपासच्या शॉपमध्ये द्या आणि तो 400 मध्ये सेल करा. ₹50 तुमचा नुकसान होईल, परंतु हा व्हिडिओ करण्यामध्ये तुमचा जो प्रोडक्ट वापरण्यात येत आहे आणि त्याची जर सेलिंग झाली तर तुम्हाला त्याचा प्रॉफिट मिळणारच आहे. तर हे झालं तुमचं काय झालं हॉल म्हणजे काय आणि आपल्याला प्रोडक्ट कुठून मिळतात.
असंख्य ब्रँड्स आहे जे आपल्याला सर्च करत असतात की त्यांच्या प्रोडक्टची मार्केटिंग करायची आहे, तर ती तुम्ही करू शकता. प्रोडक्टची मार्केटिंग करा आणि त्यापासून पैसा पैसा मिळवा. हां, परंतु एक लक्षात ठेवा, बहुतांश जण असं वाटतं त्यांना की आपण प्रोडक्ट घ्यायचे कुठल्याही ब्रँड कडून किंवा मिशोकडून, फ्लिपकार्टकडून, अमेझॉनकडून विकत घ्यायची. आपण त्याचा व्हिडिओ काढायचा आणि त्याला परत रिटर्न करायचं. तर आपण रिटर्न करू शकतो, परंतु हे जर असंख्य वेळा होत राहिलं तर आपल्याला तो जो कुठला ब्रँड आहे तो कुठलाही प्लॅटफॉर्म आहे तो आपल्याला ब्लॉक करून टाकेल. तर तसं नको व्हायला. त्यामुळे काय करायचं की आपणच वस्तू घ्यायची, आपणच प्रोडक्ट घ्यायचं आणि त्याबद्दल आपण ते डिस्क्राईब करायचं, त्याबद्दल माहिती द्यायची आणि आपल्या प्रोडक्टला, आपल्या व्हिडिओला बघून जे कुणी असतील ते ते प्रोडक्ट्स विकत घेतील, तर त्याचा पैसा आपल्याला मिळत असेल. आणि ही जर आपण असंच प्रोडक्ट सेल करत राहू आणि जर खूप जास्त लोक आपल्याकडून प्रोडक्ट घेतील, तर अफिलिएटेड मार्किंगमध्ये जो पैसा आहे तो यूट्यूब आणि इतर मार्गापेक्षा जास्त अफिलिएटेड मार्किंगमध्ये आहे. आणि यूट्यूबमध्ये सुद्धा पैसा हा यूट्यूब देत नसतो. आपण जी ॲडव्हर्टाइजमेंट करतो त्यावर आपल्याला पैसा येत असतो. तसंच हे अफिलिएटेड मार्किंगमध्ये आहे, आपल्याला त्यांच्या प्रोडक्टची ॲडव्हर्टाइजमेंटच करायची आहे. आणि या सगळ्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? होल व्हिडिओ, ऑल मार्केटिंग. थँक यू.